नाम संकीर्तन साधन पै सोपे 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 जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पै सोपे 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 जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरी लगती सायास जावे वनात लगती सायास जावे वनात लगती सायास जावे वनात लगती सायास जावे वनात सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण आईच बैसोनी कराय चित्त आईच बैसोनी कराय चित्त आईच बैसोनी कराय चित्त बैसोनी कराय चित्त आवड्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ जपावा सर्व काळ जपावा सर्व या विन आणिक रस्ता पै साधन या विना आणिक असता पै साधन या विन आणिक असता पै साधन या विना आणिक असता पै साधन हात से आन विठोबाची हात से आन विठोबाचे हात से आन विठोबाचे लक्ती सायास जावे वनात लगती सायास जावे वनात लक्ती सायास जावे वनात लगती सायास जावे वनात सुखी तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्व होय सोपे आहे सर्व होय तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे सोपे
नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे ओ नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची नलकिसा यास जावे बनातरा नलकिसा यास जावे बनातरा चळतील पावे जन्मांतरीचे जळतील पावे जन्मांतरीचे नलती जाया जावे बनातरा नलती जाया जावे बनातरा सुखे येतो घरा सुखे
लकी साया जावे बगतरा लकी साया जावे बगतरा जावे बगतरा जावे विठ्ठल विठ्ठल आता सर्वांचं नामोल्लेख करणं काही माझ्याच्याने शक्य नाही. आता इथे कीर्तनाला उपस्थित आहे पेटी मास्तर आमचे पवनजी महाराज बुरकुल असतील. इकडे मृदुंग सम्राट मृदुंगमणी मृदुंग अलंकार ज्यांच्या लग्गीवरती उभा महाराष्ट्र डोलतोय. आपलं मुख सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही, त्यांची बोटं विठ्ठल विठ्ठल बोलतात. असे असणारे आमचे जिवलक मित्र नकुलजी महाराज कोळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर कौतुक या गोष्टीचं आहे ते आपल्या इथले नाही बरं का. खेडचे नाही, पुण्याचे नाही, यवतमाळचे नाही, कुठलेच नाही. ते कुठलेत माहिती आहे का? गुजरातचे. ते आपल्या महाराष्ट्रातले ओढून आले गुजरातवरून आणि ते माझ्या कीर्तनाला आज वाजवण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आमचे पुण्याचे असतील धीरजजी महाराज साठे असतील, मृदुंगमणी मृदुंग सम्राट. इकडे गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज यादव असतील, मूर्ती लहान पण कीर्ती महान. इकडे असतील आमचे जिवलग मित्र. खरं तर आता ते 10वीला आहेत आणि त्यांची 10वीची परीक्षा ते लक्ष न देता माझ्या कीर्तनासाठी ते उपस्थित झाले. तन्मयजी महाराजमुळे ते आहेत यवतमाळचे बरं का. कुठले? यवतमाळचे. त्यांचंही खूप खूप आभार. विनेकरी बाबा असतील, चोपदार मंडळी असतील, सर्व आमची भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था असेल, आपले कॅमेरामन दादा असतील. आणि खरं तर माझा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आपले माईक सिस्टीम वाले दादा. खूप सुंदर अशी माईक सिस्टीम, जोरदार टाळे झाले पाहिजे. फक्त त्यांना एवढीच विनंती आहे की शेवटपर्यंत अशी साथ द्या म्हणजे झालं. विठ्ठल हो. आता पटपट बोलत चालायचं, तुम्ही बोलायचं, मी बोलणार, करायचं कीर्तन करायचं. सगळ्यांनी असं पटपट बोलत चालायचं बरं का. आपल्या कीर्तनात गप बसायचं. गप बसायचं म्हणजे आपल्या कीर्तनात झोपायचं नाही. आपल्या कीर्तनात झोपायचं नाही, पटपट बोलायचं. महाराज नामसंग कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या देहात मनुष्य जन्माला जर आला, खरं तर तो किती दिवस जगला याला महत्व नाही. या देहात मनुष्य जन्माला आला, किती दिवस जगला, किती वर्ष जगला याला महत्व नाही. महत्व कशाला आहे? त्याने जगून केलं तर काय केलं, त्याने जगून केलं तर काय केलं याला महत्व आहे. आता काही काही लोक म्हणतात 16व वरीस धोक्याचं. पण खरं तर मला म्हणायचंय, खरंच धोक्याचं आहे का काय? अहो मोक्याचं आहे ना. अहो माझ्या ज्ञानोबारायने 16 वर्षी काय केलं? मान डोलायची नाही, पटपट बोलायचं. माझ्या ज्ञानोबारायनी 16व्या वर्षी काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ही सांगितली.
आणि कुणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. सच्चिदानंद आदरे लेखकू झाला. कितव्या वर्षात लिहिली? 16व्या वर्षात. बघा अहो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी काय केलं? तोरणगड जिंकला. स्वराज्याचं तोरण शपथ 16 वर्षी. स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षी काय केलं? काय केलं? काय केलं? हा अहो माझ्या स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षे भारताचं नेतृत्व केलं. काय केलं? केवढ्या वर्षात? अगदी वयाच्या 16व्या वर्षात. मग खर तर हे 16 वर्ष धोक्याचं आहे का मोक्याचं आहे? हा मोक्याचं आहे. पण आजकालची मुलं ही धोक्याचं बनवतात. ही गोष्ट लक्षात घ्या. याच अभंगात शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, शहाणा तो धनी येतोय थे. हो माझे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. एक जण मला भेटला, म्हणला महाराज परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी तुम्ही कसं काय कीर्तन करता? अहो पण माझे तुकोबाराय तिथे लेकरू म्हणाले कोणाला? अर्धवट ज्ञान कधी बी धोक्याचं असतं बरं का. अहो महाराज एक गृहस्थ होता. तो मोटरसायकलवरून आपला चालला होता घरी. आणि एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि असा रस्ता गेलेला होता. जाता जाता महाराज कीर्तन करत होते. कीर्तनात सांगितलं, अहो पाहिलं तर त्या विंचवात सुद्धा नारायण आहे, सापात सुद्धा नारायण आहे, देव आहे. हिने ऐकलं, काय कीर्तन सांगितलं, एवढं ऐकलं आणि गेला घरी. त्याच्या दारात सापडला विंचू. साक्षात नारायण आपल्या घरी आले, साक्षात देव आपल्या घरी आले. त्यांनी विंचू ना असा तळ हातावरती घेतला, अलगत देवळात नेला, देवघरात नेला, आपल्या हळद कुंकू लावलं. विंचू म्हणला तर बरं आहे का? म्हणजे मी कोण? विंचू. माझ्या नादी लागतो हा मनुष्य. विंचवाने त्याचा दानका दाखवला. मला लय राग आला. हा उद्या सकाळ सकाळ झाली तन करीत गेला सप्त्याच्या ठिकाणी. काल कीर्तन कोणाचं होतं? तो मला सार्थक महाराजांचं. कार्यकर्त्यांकडे गेला, म्हणलं मला नंबर पाहिजे. काय कीर्तन केलं सार्थक महाराजांनी, लगेच तारीख आली सार्थक महाराजांना. अहो कार्यकर्त्यांनी आनंदात नंबर दिला. कार्यकर्त्यांनी नंबर दिला. ते गृहस्थ आला ना आळंदीत आमच्या घरी. महाराज तुम्ही त्या दिवशी कीर्तनात सांगितलं. म्हणलं कुठं? ते आपली भलवडी गावात तुम्ही कीर्तनात सांगितलं, विंचवात सुद्धा देवे, सापात सुद्धा देवे. आमच्या घरी विंचवाला मी हळद कुंकू लावायला गेलो, ठणका दिला. काही सांगा तर कीर्तनात तुम्ही. आता पण त्याने पुढचं ऐकलं होतं का? पुढं असे वंदावे दुरून शिव नाही. अर्धवट ज्ञान कधी बी धोक्याचं आहे. माझे तुकोबाराय लेकरू कुणाला म्हणाले? तुकोबारायांनी जात हा शब्द वापरला. काय वापरला? जात हा शब्द वापरला. पण तो धर्माला लेखून नाही वापरला बरं का. आपण एका ठिकाणी म्हणतो ना अवकात, म्हणजे आपली जी कॅपॅसिटी आहे, तुमच्या बुद्धीची जर परमार्थ करायची कॅपॅसिटीच नाही, तुम्ही परमार्थ करून करणार काय? लोक म्हणतात हा माणूस हिमालयात गेला, तपश्चर्या करायला. कुठे गेला? हिमालयात गेला, केदारनाथला गेला, इकडे गेला, तिकडे गेला. फायदा आहे का? नाही. अहो तो जो एकांतात जाऊन लोकांतातला विचार करतो तो कसला संन्यासी? जो लोकांतात राहून एकांताचा विचार करतो तो संन्यासी. जे आपल्या प्रारब्धात आहे ते आपल्याला भेटल्याशिवाय राहणार आहे का? नाही. एक जण महाराज सद्गुरूंची भेट घेतली, सद्गुरूंच्या सानिध्यात राहायला गेला.
खूप श्रीमंत माणूस. सद्गुरू म्हणाले हे सगळं व्यर्थ आहे, सोडून दे. महाराज एका ठिकाणी जंगलात गेला, तपश्चर्या करायला लागला. अहो तिकडून एक माणूस आला. तो म्हणला किती तप आहे या महाराजांचं, किती श्रद्धा आहे महाराजांची, किती तपश्चर्या आहे महाराजांची. त्यानं काय केलं, त्यांना राहायसाठी एक अशी पूर्ण कुटी बांधून दिली मस्तपैकी थंडगार, आणि 2 गाया सुद्धा आणून दिल्या दुधाला. आता त्यांच्या प्रारब्धात काय होती, काय होती, श्रीमंती होती. ते तिथे जरी गेले त्यांना काय भेटलं, लक्ष्मी भेटली. अहो तुमच्या प्रारब्धात आहे, ते तुम्हाला भेटणारच आहे, पण ते आपलं नाही असं समजावे, तो खरा संन्यासी. मग परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. मग शहा तो धनी घेतोय थे. मग माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, जगून केलं काय याला महत्व आहे. तर मग आता तुकोबारायने सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे. म्हणजे काय, हे जे नामसंकीर्तन आहे, हे जे नामस्मरण आहे, त्या देवाचं नाव आहे, हे काय काय सोपं आहे एकदम. फक्त कशाचा वापर करायचा, डोक्याचा वापर करायचा. तुम्ही ते ते म्हण ऐकलेली का, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, असं तुकोबारायने सांगितलंय. नामसंकीर्तन साधन पै सोपे, त्याने काय होईल, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो पण संतांना, पण फक्त तुकोबारायांनीच असं नाही सांगितलं, तर सर्व संतांनी हेच सांगितलं. माझ्या कबीर महाराजांनी काय सांगितलं माहिती का, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे जग अंधा, आंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, छोटी चाम चटाय. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. महाराज संत कबीरांनी काय सांगितलं, कबीरा क्या बात. महाराज कौतुक करावं एवढं कमी हो, काय भाग्य आहे माझं. एवढे सुंदर असे 2 असे हिरे मला वाजवायला, एवढे 2 सुंदर असे हिरे मला गायनाला साथ करायला. इथं तो लय चांगलं आहे, खरं ना, इथं लय चांगलं आहे महाराज. बाकीच्या गावात गेलो ना, अर बोलायचंच काम नाही. मी एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, असं मुळशीचा भाग होता, त्या मुळशीच्या भागात गेलो कीर्तनाला, आणि ते गाव जरा ओळखीचं होतं माझं. आणि त्या गावात गेलो, आणि सकाळी लवकरच गेलो तिकडं 12 वाजता, आणि असंच 9 ते 11 कीर्तन होतं. सकाळी लवकर गेलो, आणि तिकडे गेल्याच्या नंतर बसलो, चहा पाणी झालं, नाश्ता झाला, जेवण झालं. आणि त्या कार्यकर्त्यांना विचारलं, म्हणलं आपल्या गायन वादनाचं काय. ते म्हणले आता इकडं खालच्या आळीला भागवत नावाचा एक वादक आहे, आणि इकडं वरच्या आळीला संपत महाराज नावाचे गायक आहे. आता बघा म्हणजे, आता तुम्हीच बोलवा त्यांना, आता तुम्हाला ओळखीत येत, तेव्हा तुम्ही बोला. मग आता मला बी काही काम नव्हतं, म्हणलं चला आता यांचा संसार कसा चाललाय चला बघायला. अहो महाराज मी गेलो गायनाचार्यांकडे, संपत महाराजांकडे. जय हरी महाराज, संपत महाराज. अहो महाराज तुम्ही, अहो या 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 बसा बसा बसा. बसलो. अहो कस काय आज इकडं पावलं आमच्या घराकडं अचानकच, तुमचे तिकडे लय मोठे दौरे चालतात, इकडं कस काय आज तुम्ही. नाही म्हणलं अहो कीर्तन आहे म्हणलं गावात आज माझं. तेच म्हणलं कीर्तनात तितक्यात चहा आला, चहा प्याला. म्हणलं माझं गावात कीर्तन आहे, तेवढं तुम्ही गायला या ना म्हणलं, आमच्याकडून
लय नाही होणार पण पुन्हा पुन्हाची पाकळी आम्ही देऊ. तुम्हाला नाराज नाही करणार पण तुम्ही माझ्या कीर्तनाला या आम्हाला नाराज करू नका. ते म्हणले तुम्ही फुल द्या नाही तर पाकळी द्या नाही तर काही देऊ नका पण नेमकं वाजवाय कोणी. मी म्हणलं काय नाही आपले ते भागवत महाराज नाही खाल त्यांचं नाव काढू नका. त्यो भाग्याचं वाजवाय असेल तर मी येतच नाही मला की. आता काय करायचं. अहो म्हणलं अहो त्यांच्याशिवाय कुणी दुसरं वाजवाय नाही तू करायचं कसं. म्हणलं अहो नका तुम्ही असं नका करू पार मी डोळ्यात पाणी आणलं असं लावू नका हो मला माझ्यावर दया करा तुम्ही. डायरेक्ट लोटांगणच घातलो. म्हणलं नाही नाही तुम्हाला यावंच लागल. त्यांनी कसं बस म्हणले हा जाऊ दे. त्यांना म्हणलं हेच का आपली दोस्ती. महाराज म्हणले येतो बाबा येतो. गेलो भागवत महाराजांकडं. धाकधूक होतीच मनात. आता म्हणलं भागवत महाराज काय म्हणतात. भागवत महाराज जय हरी. अहो महाराज या काय चालय महाराज कस काय आमच्याकडे पावलं काढली. अहो नाही म्हणलं गावात कीर्तन आहे वाजवायला येतात का. हा येतोय वाजवायला. गायला कोण आहे तुमचे जण कोण आणले गायक. नाही म्हणलं गायला कोणी नाही आणलं. ते आपले वर शाळेचे ते संपत महाराज आहेत ना त्याचं नाव काढू नका तुम्ही. त्याच्याकडून मी 500 रुपये घेतले. आता सोडून देऊ ना विषय. 500 ने काही मी माडी बांधणार आहे का तो माडी बांधणार आहे. लावून धरते पैसे कधी देतो. मी कीर्तनाला येतच नाही. मला कीर्तनाला यायचंच नाही. तो संप्या असेल तर मी येतच नाही कीर्तनाला. जेवायचं ते झालं. म्हणलं आता काय करायचं. त्यांना लोटांगण घातलं. म्हणलं आता हीच का आपली मैत्री अशी. हीच का तुम्ही मला असं समजतं का तुम्ही मला असं म्हणलं. ते म्हणले जाऊ द्या आपलं लेकरू आहे चला. आले कीर्तनाला. मी लय खुश झालो. म्हणलं काय वादक आहे काय गायक आहे. संपत महाराज आहेत भागवत महाराज आहेत. महाराज मी कंबर बांधली. अभंगचा विस्तार करणार. तितक्यात गायनाचार्याला काय झालं काय माहिती. गायनाचार्याचं मधीच उठलो. माझे पैसे कवा देतो सांग र भाग्या. 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 सांग र भाग्या. आता ते झालं. म्हणलं हो म्हणलं जाऊ द्या आता पक्वदाचार्याने तर भाग्याने तर गप असो. आता भागवत महाराज होते असे घेतले गायच्या भातो. भागवत महाराज म्हणले देईन तर नाही देईन. देईन तर नाही देईन. असंच वाजवलं त्यांनी. काय म्हणले देईन तर नाही देईन. देईन नाही तर नाही देईन. म्हणलं आता यांची जुगलबंदी चलती काय. म्हणलं रातभर आता पाकिटातच घरी पाठवते ना. आता गाडीचं पेट्रोल कसं टाकायचं. मला फुटला ना घाम. म्हणलं आज भूगल बोलावलं यंदा. तर महाराज आता टाळ करण्याचे गप बसवलं. आता जुगलबंदी यांची. आता यांनी घेतला टाळ हातात. देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. टाळ करणे जोरात धरला. देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. काय भाग्य माझं ते दिवशी आले ना नकुल महाराज तिथं. नकुल महाराजांनी घेतला असू धोतरवर लावला पाय धुंपानाला. केलं ना सांभाळ. पैसे डुबले डुबले
तप्पा खोदाचारी ग बस नकुल महाराजांनी लावून धरलं पैसे डुबले र डुबले अशी भांडणं महाराज गावात कीर्तनकाराने कीर्तन करावं का नाही करावं अशी अवस्था पण काय माझं भाग्य असे रत्न मला लाभले आज यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे महाराज मग संतांनी अवतार कुणासाठी घेतला आपल्यासाठी आपल्यासाठी अवतार घेतला कशाकरिता बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या मग महाराज संतांनी काय केलं माहितीये का संतांनी या दुर्जनांचा विनाश नाही केला तर त्यांच्यात परिवर्तन घडवलं पण नुसतं परिवर्तन नाही घडवलं तर काय केलं आपण सारी के आपण सारी के आपण सारी के करती तात पार आपण सारी के आपण सारी के आपण सारी के करती तात पार आपण सारी के आपण सारी के आपण सारी के करती तात पार आपण सारी के आपण सारी के आपण सारी के करती तात पार नाही कळले नाही अपना सारी के करती तात पारा अपना सारी के अपना सारी के अपना सारी के करती तात पारा अपना सारी खे अपना सारी के अपना सारी के करती तात काळ नाही काळ अपना सारी के अपना सारी के अपना सारी के करती तात्काळ आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे महाराज अर्धा क्षण घडे संतांची संगती तेने होय शांती महत पापा हा सगळ्या कशाचा खेळ आहे मेंदूचा खेळ आहे मेंदूचा अहो एका कीर्तनात एका माणसाला विचारलं बाबा एका कीर्तनात माणसाला विचारलं मी काका तुम्हाला किती मेंदू आहे तो माणूस काय म्हणला माहिती का किती मेंदू आहे म्हणला एक आता तुम्हाला किती मेंदू आहे किती अहो किती आहे 4 क्या बात है किती मेंदू आहे तुम्हाला 2 मेंदू आहे इकडे हा सगळा कशाचा खेळ आहे डोक्याचा आणि सगळं सोपं आहे अभंगाचं पहिलं नाम संकीर्तन साधन सोपे नाम संकीर्तन साधन सोपे नाम संकीर्तन
दिसायास जावे मनात नयन दिसायास जावे मनात सायास काहीच नाही ना. सुख येतो घरा नारायण. फक्त काय करायचं आपल्याला, मुखाने देवाचं नाव घ्यायचंय. काय करायचंय, मुखाने देवाचं नाव घ्यायचंय. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला वेळच नाही, आम्हाला वेळच नाही. आमच्या माग आमचं लेकरू, आमचं काम धंदे शेती. आता काय तिकडे लोक म्हणले आमच्याकडं द्राक्ष आल्या, द्राक्ष काढायचं हे ते. अहो महाराज आता तुम्हाला सांगतो, एखाद्या स्त्रीनं जर पाळण्यात बाळ टाकलं ना महाराज, काय म्हणते माहिती का, हाड 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 हाड. ते पोरग होत बरी गमत आहे गाड्या. मला झोळीत टाकलं हाड. अहो देवाचं नामस्मरण करा आणि ठायचं बैसोनी करायचं चित्त. आता मी आळंदीला जाणार आहे, आता मी तिकडं याला जाणार आहे, आता बर्फाळी भागातच जाणार आहे, इकडे जाणार आहे. काही नाही, मी सांगितलं लोकांतात असून एकांतात तो संन्यासी. पण महाराज भक्ती करताना काय पाहिजे मनात, काय पाहिजे, भाव पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती घडू शकत नाही. शुद्ध नाही तुझी भावना देवा कोठे आहे सांगना, देवा कोठे आहे सांगना, देवा कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देवा कोठे आहे सांगना, देवा कोठे आहे सांगना, देवा कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव आहे कोठे सांगना. अहो महाराज देव बाजाराचा भाजीपाला नाही र. आता पण महाराज काही काही जण भक्ती करतात बर का, भक्ती करतात नाही असं नाही, पण त्यांची भक्ती अशी असते ना महाराज, लई डेंजर. या रविवारी खंडोबाला तो दुसऱ्या दिवशी डायरेक्ट काळूबाईला, तिसऱ्या दिवशी आले आळंदीत रामकृष्ण हरी, चौथ्या दिवशी डायरेक्ट पंढरपूरला, आणि पाचव्या दिवशी डायरेक्ट महाबळेश्वर, भीमाशंकर, जय भोलेनाथ. लय अवघड महाराज. भक्ती अशी ना महाराज, वार आला की देव बदलतो, वार आला की देव बदलतो. पहिला वार कोणचा वार, सोमवार. सोमवार आला शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. मेरा भोला है भंडारी करे नदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ तेरी भांग रगड़ के बोली तेरे साथ है भूतों की टोली, मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे, ओ भोले बाबा जी दर तेरे में आया जी, जोली खाली लाया जी, काली जोली भर दो जी. कुणाची भक्ती,
शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळा शंकरा कुणाची भक्ती शंकराची पंचवारी सोमवारी पुढे आला मंगळवार आग मंगळवारी भक्तधारी देव देव तुझा मी केला अन भक्त भोळा घालून माळा सुखात ठेव गयाला मग कस कस अगला लाली ला ला डायरेक्ट माना डोलावते भक्ती बी अशी ना आग दिली आरुळी सायंकाळी काळीज ये पाटलाय माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं नुसतं डोळं वटारून पाही त्यातलं कळन मजला काही एकाली शेजारीन बाई म्हटली भूतलय जालिम आई अन काय सांगू पण दिन धरून मला उचलून पाटलं बाबा उचलून पाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं केस मोकळी सोडायची अहो महाराज आता मी खरं बोलतो बरं का कधी मी खरं आणि हे बी खरं बोलतो मी कधीच खोटं बोलत नाही ते आता कसं वेळे अभावी बोलायला लागतं पण मी खरंच बोलतो शक्यतो जे वेळे अभावी खोटं बोलावं लागतं पण मी खरं बोलतो आता मी काय करतो सकाळ सकाळ व्यायामाला जातो तर मी काय केलं मी असं फिरून पाहिलं असं सकाळ सकाळ आणि ते फिरवतं नाही ना मला असं वात आला काडकन मारड शिरत तापली आखी म्हणलं मी एवढ्या हळू फिरवली तरी असं झालं एवढ्या घराघर फिरवतात काहीच होत नाही लय जालिम भूती गाड्या महाराज आता माझंच एक गाणं येतंय काळूबाईवरती सांगाव का नाही सांगाव ढोल तुतारी सनई वाजली 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 अन काळूबाईला हळद माझ्या लागली ग लागली 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 काळूबाईला हळद माझ्या लागली ग
ऐका, फक्त ऐका, दुसरं काही तर्क लावू नका. हे बाबा कीर्तनात सांगतो, स्वतः देवीची गाणी म्हणतो. हे कसं आहे, काही काहींचा विश्वास असतो, काही काहींची श्रद्धा असते, त्याला आपण काही धक्का लावायचा नाही. आता पुढं वार आला, काय पावले खेळ्या महाराज, पावडरच उधाळा सगळा. कीर्तन करायला पावडर लावायची गरजच नाही. महाराज पुढं वार आला, बुधवार आला की विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कुणाची भक्ती? विठुरायाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती. पुढे आला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तीन शिरे सात तया माझे दंडवत. गुरुवाराला कोणाची भक्ती? दत्तात्रयाची भक्ती. पुढे आला वार सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला, सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला, मला भवानी आई रोडगा बाईन तुला, ए रोडगा बाईन तुला, रोडगा बाईन तिला, रोडगा बाईन तुला, रोडगा बाईन तिला, सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला, सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला, ए सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला, सतवर पाव घे मला भवानी आई रोडगा बाईन तुला. आग सत्वर पाव ग मला, आग सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वागीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडच खोपू देत गेला, भवानी रोडगा वागीन तुला. सासू माझी जाच करते. काय करते? जाच करते. बडबड बडबड बडबड. बोडकी कर गतीला भवानी रोडगा वाईन तुला. कोणाची भक्ती? मातेची भक्ती. मी म्हणत नाही बाई असं, आई मी म्हणत नाही. भारुड वाचा घरी गेल्याव, घरी गेल्याव, घरी गेल्याव मी म्हणतो का असं? मी नाही म्हणत. भारुड वाचा. महाराज शुक्रवाराला कोणाची भक्ती? मातेची भक्ती, संतोषी मातेची भक्ती. पुढा वाराला शनिवाराला हे अंजनीच्या सुत तुला रामाचं वरदान, हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान.
धराया हादरली ही धरती थर थरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए बस मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले ऐसे अमृत को पीने में सुख मिले ऐसे अमृत को पीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने 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 में शनिवार आज कोणाची भक्ती मारुती रायाची भक्ती पुढं वर आला रविवार हे वारी मल्हारीची बारी मल्हारीची वारी 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 वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी प्रेम नगरावारी सावध होनी भजनी दादा देव करा कैवारी सावध होनी भजनी लाग देव करा कैवारी मल्हारीची बारी मल्हारीची वारी हे वारी मल्हारीची बारी मल्हारीची वारी हे वारी मल्हारीची बारी मल्हारीची वारी हे वारी मल्हारीची बारी मल्हारीची वारी ए वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे खंड भरायचं अन खंड भरायचं येड पाय लागला मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागला वाग्याला लागलं वाग्याला लागलं मुरळीला येडबळ लागलं वाग्याला जेजुरीचा खंडेराय गराय येतो भक्ताला ताराया ताराया हो येतो भक्ताला ताराया ताराया येतो भक्ताला ताराया ताराया सण थोराया माया आया माया लागलं देवाचं गुण गाया लागल्या देवाचा गुण गाया गुण गाया लागल्या देवाचा गुण गाया गुण गाया सदानंदाला आळवी सदानंदाला सदानंदाला आळवी सदानंदाला ए अन खंड भरायचं येड बाय लागला मुरळीला लागलं मुरळीला येड बाय लागला वायाला लागलं मुरळीला येडबळ लागलं वाग्याला लागलं मुरळीला येडबळ लागलं वाग्याला अशी आपली भक्ती आशाने काय आपल्याला देव पावायचा नाही. सगळे देव अर्धे त्यानं अर्ध्यातून माग जाते. आशाने आपल्याला देव पावायचा नाही. आपला तो एक देव करुणी घ्यावा ते नेमिना जीवा सुको नव्हे.
मग कोणता करायचा 18 पुराण हरिसी गाथी 24 जाण शाही शास्त्री करण 18 पुराण हरिसी गाथी. मग सरळ सरळ कुणाला भाजायचं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गगना उनिवाड नाम आहे. मग त्याचं नाव कसे गगना हुनी वाड नाम आहेत. तुरुणाग्नी मेळे समरस झाले तैसी नाम केले जपता हरी. मग आपल्याला त्या देवाचं नाव जपायचंय तर मग सगळ्यांनी हात वरती करा अशी दोन. वा वा